हा माझा जुळा भाऊ, मी आशिष, हा कशिश. आणि अशीच धमाल मजा मस्ती आपण करणार आहोत. अरे या की या लवकर या. अरे क्या बात आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मुलुंड ईस्ट मधल्या सगळ्या ताया आज येथे आलेल्या आहेत, नेहमीप्रमाणे खेळायला, बागडायला. आणि मला माहितीये तुम्हाला खेळ खेळायचा आहे, पहिला खेळ खेळायचा आहे, जो खेळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. एक वाक्य आम्ही तुम्हाला देतो, ते वाक्य बोलून दाखवायचं असतं. आणि जी ताई, जी मावशी, जी आजी, जी वहिनी हे वाक्य बोलून दाखवेल तिला लगेच मिळणारे बक्षीस. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. आता हे वेगवेगळ्या मूड मध्ये बोलायचंय पण. हा, तर आपण इथूनच सुरुवात करूया. ठीक आहे, मग हे नाचत नाचत वाक्य बोला. चला, 1 2 लाडू 3. चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. काय सांगता? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अरे बापरे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे बाप. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे. बाळू चिकटला टाळूला, लाडू चिकटला बाळूला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळूला, टाळू चिकटला बाळूला, टाळू चिकटला लाडूला, बाळूला लाडू आवडला. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टाळू चिकटला नक्की ठरवा. बाळू की लाडू, कुठे टाळूला कोण चिकटलं नक्की? टाळूला लाडू चिकटला, लाडू चिकटला बाळू. जोरदार टाळ झाले पाहिजेत. हे वाक्य तुम्ही सलग बोलायचे. हा? ओके. फक्त एक वाक्य बोलून झाल्यानंतर टाइम करायचे. अरे बाप. हा? हा? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टेंग. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टेंग. हे बापरे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टेंग. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टेंग. टाळूला बाळू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टेंग. हा, टाइम. हा, चला जोरदार टाळ होऊन जाऊ दे. थँक्यू. हे आता वाक्य आहे ना, तुम्ही लाजत लाजत बोलायचं. इश्शो. अरे बापरे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हा. इश्शो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हा, वेग. इश्शो. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. इश्य. इश्शो. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. इश्य. इश्शो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. आता ते इश्यच्या नंतर फक्त एवढंच करा. इश्शो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. इश्शो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हा. इश्शो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. इश्शो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जोरदार टाळ होऊन जाऊ दे. हे वाक्य आहे ना, तुम्ही बोलल्यानंतर फक्त असं करायचं. हा? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. ओहो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टाळूला, बाळूला लाडू आवडला. ओहो, क्या बात आहे. नमस्कार भाऊजी. खूप छान. हा, खूप छान चाललेलं आहे सगळं. व्हेरी गुड. खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आता हेच वाक्य तुम्ही रागात बोलायचं. लाडू चिकटला टाळूला, रागात बोल. बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे वाक्य बोलल्यानंतर हा भाऊजींना कसं दम देता की नाही तुम्ही? नाही देत वाटतंय. हो. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळू लाडू आवडला. अहो ऐका, हे बोलायचं तुला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हो.
लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. काय चाललंय? लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. अहो ऐका, हा. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. अहो ऐका ना, लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. ऐका, हा? लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. ऐका ना, लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. ऐकलत ना? लाडू चिकटला बाळूला बाळूला लाडू आवडला. ऐकलं ना? आता बस झालं. हे मला होतं हे. आणि सन मराठी वाहिनीकडून ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेल्या त्या ताईंना आम्ही देणार आहोत बक्षीस. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई व्हेरी गुड. त्या ताईंना द्यायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या सन मराठी वाहिनीकडून ताईंना मिळते बक्षीस उत्तम सादरीकरण केल्याबद्दल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या या ताईंना द्या. एखाद्या क्षणी आई हवी ह्या भावनेचं नाव माहेर. एखाद्या क्षणी आई हवी ह्या भावनेचं नाव माहेर. कुशीत आईच्या शिरता यावं या इच्छेचं नाव माहेर. माहेर सोडून येते लेक. माहेर सोडून येते लेक म्हणजे नेमकं सोडते काय? घराच्या चार भिंती नाही तर सोडून येते तिची माय. सोडून येते तिची माय. आज कोणतंही माझ्याकडे सुख नाही असं नाहीये, पण आई बाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एखादा प्रसंग आठवतो आई बाबांचा? आई 2006ला वारली आणि बाबा 1990मध्ये वारले. आणि माझी प्रायव्हेट नोकरी असल्यामुळे आणि शेड्यूल खूप बिझी असल्यामुळे मी त्यांच्यासाठी कधीच वेळ देऊ शकले नाही. म्हणजे सुट्टी घेऊन त्यांच्यावर राहणं किंवा कुठे जाणं फिरायला असं झालं नाही. त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आणि त्यांना एकही दिवस मी माझ्या सासरी आणू शकले नाही. त्या काळात मी त्यांना नवसाने झाली होती. पंढरपूरच्या मंदिराचा नवस केला होता. त्याने केसाने कचरा काढला होता त्यांच्या मामीने. त्यानंतर माझा जन्म झाला. पूर्ण गाडीने फिरवायचे. ऑटोमोबाईल डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे आई आजी आजोबांसाठी गावी असायचे आणि ते मला पूर्ण माझगावला राहायचे. कंपनी ऑफिस बाजूला माझगावगाव, त्याच्या बाजूला माझी शाळा. काका आणि बाबा बघायचे दोघेही. संध्याकाळ झाली की मला फिरवायचे, अभ्यास वगैरे घ्यायचे. सगळं असं केलं. त्यामुळे आणि 1990मध्ये ते ऑफिसमधून येता येता भांडूपला फर्स्ट हार्ट अटॅकमध्ये वारले. ते काय सांगायचं राहिलं एवढ्या वर्षात? आई बाबांना खूप सांगायचं होतं, पण त्यांनी सांगू शकले नाही. बाबांना काय रिटायरमेंट व्हायला 2 महिने होते आणि ते वारले. तर ते डोंबिवलीला मी राहत होते. माझ्याकडे कपडे घेऊन आले. मला म्हणाले की बेबी हे सगळे कपडे शिवायला टाकायचे आहेत. तर मी म्हणाले की आपण रविवारी नको जाऊया, पुढच्या रविवारी जाऊया. आणि येणाऱ्या पुढच्या रविवारच्या आधी जो शनिवार आला त्या रात्री त्यांना अटॅक आला. मग ते माझं सगळं ते अपूर्ण राहिलं, त्यांचं जे करायचं होतं ते. आणि आई पण नेहमी देवाकडे प्रार्थना करायची, कारण आमच्या फॅमिलीमध्ये बरेच जण असं रिटायरमेंटच्या आधी 1-1, 2-2 महिने वारलेले. त्यामुळे तिला भीती वाटत होती ह्यांचं काय होऊ देत नको म्हणून. आणि तसंच झालं. पण आईबाबांची आठवण आल्याशिवाय आणि ह्या ज्या 2 कमी झाल्या त्या जीवनातून भरून कधी येतील माहिती नाही, नाहीच येऊ शकत आहे. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. आणि आज मी मन मोकळं केलं आहे. कदाचित आज माझ्या मनाला शांती मिळेल. किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 22 वर्ष झाले. 22 वर्ष. 22 वर्षात माहेरची ओढ तितकीच आहे होती, पण आई वडील 10 वर्ष झाले गेले. 1 वर्ष वडील गेले दिवाळीत आणि दुसऱ्या वर्षी लगेच दिवाळीतच आई. आता समजतं की आई वडील होते तेव्हा खूप ओढ होती माहेरची. आता एवढं वाटत नाही माहेरी जावं म्हणून, कारण आई वडील होते इतकं त्यांचं प्रेम होतं ना की तू ये, आम्हाला भेटायला ये, भेटायला ये. एक दिवस तर आईने मला सांगितलं, मुलूंवरून होती, लहान मुलं होते, मला सारखं जायला जमायचं नाही. आई तुम्हाला भेटायला ये ना एक दिवस, सारखी मुलांमध्येच असते. तर मी बोलली मी येते तुला भेटायला. गेली मी. आई 3 तास उन्हात खाली बसली होती माझी वाट बघत. तर आताच वाटतं असं की आई वडील पाहिजे आपल्याला, कारण आई वडील नसेल ना तेवढी ओढ नाही वाटत माहेरची. सासर खूप म्हणजे आहे, सगळं चांगलं आहे, पण जे प्रेम आणि आपण आईवडिलांना खूप सगळ्या गोष्टी मनातल्या सांगत असतो. पण या 10 वर्षातनं असं म्हणजे मला असं जवळचंच आईला जे मी सांगायची, मन मोकळं करायची ना, ते आता नाही होत माझ्याकडे. मला खूप जीव लावायचे.
लग्नाच्या दिवशी माझ्या वडील खूप रडले. माझी मुलगी जाणार मला सोडून. ते म्हणजे त्यांचे ते हे रडणं बघून ना मला अजून पण हे होतं की माझ्या म्हणजे किती आईवडिलांचं प्रेम होतं माझ्यावर, असं की त्यांना खूप त्रास झाला. माझे वडील म्हणजे खूप साधे होते एकदम आणि आम्ही म्हणजे गरिबी दिवस काढले पण खूप आनंदात. आम्हाला त्यांनी काहीच कमी केलेलं नव्हतं. खूप सुखात आम्ही जगलो. पण ते गेल्यापासून ना म्हणजे त्यांची जी म्हणतात ना आपलेपणा तो भेटलाच नाही. असं कधी कधी खूप वाईट वाटतं की आता आई नाही ना तर. आणि असं झालं की आई 4-5 दिवस आजारी होती. त्यातल्या त्यात शेवटचे तिचे 2 दिवस अगदी पाणी नाही तिला, म्हणजे ते नळी वगैरे टाकली होती ना तर ती सारखी पाणी मागायची. तर ते म्हणजे असं त्याची खूप वाईट वाटतं की का दिले 2 दिवस देवाने असे. तिला जायला व्यवस्थित पाहिजे होती ती. ते 2 दिवस तिला खूप त्रासदायक झाले, त्याचंही खूप दुःख होतं. मला मान्य आहे की माहेरच्या आठवणीमध्ये गेल्यानंतर सगळ्याच ताया ह्या सगळ्या भावूक होऊन जातात. पण लवकरच या सगळ्याच तायांच्या चेहऱ्यावरती आपण हास्य आणणार आहे, आनंद आणणार आहे पुन्हा एकदा. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि ज्या खेळाची सगळे वाट बघतायत तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची, डान्स. हे पण ऍड केलं त्यांनी, डान्स. हरकत नाही. ओके, चलो. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, प्लीज म्युझिक प्लीज. अरे बापरे, हो 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 हो, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा लवकर, लवकर. आज मिळेल ना खुर्ची? अच्छा, बाहेरच गेल्यात तुम्ही. काय झालं? पहिल्याच ह्याच्यात बाद. अजून एक मी टाइम प्लीज. बस खुश. अरे मी टाइम प्लीज घेतला. टाइम प्लीज तो काय आपला? म्युझिक प्लीज, लवकर. पुरी जरा हळू 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 चाल. हे पुरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पुरी जरा हळू 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 चाल. हे पुरी जरा हळू 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 चाल. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू. रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू. यायला तिच्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल. हे बोली जरा हळू 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 चाल. उछल उछल के चलना हा लवकर. काय झालं इथे? अगदी म्हणजे आमचं अगदी 2 पावलांचं अंतर झालं. काकी थोडं पुढे गेल्या आणि मी जस्ट असं पटकन बसली. आता वयानुसार असेल, काकी पटकन बसू शकल्या नाही किंवा ते असं हे त्या. आणि निर्णय इथे तुमच्या समोर आहे. ही खुर्ची आईंची आहे असं नाही आहे. ही खुर्ची या ताईंची आहे. तरी बोल
जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ज्या ताईने खुर्ची पटकवली आहे तिचं तर खूप खूप अभिनंदन. पण ज्या ताईने उत्तम नृत्य सादर केलंय तिचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तिला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप छान. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईने खुर्ची पटकवली आहे खूप खूप अभिनंदन ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. अरे हाच आनंद, हाच उत्साह आणि हेच चैतन्य घेऊन आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सगळ्या इतक्या छान कमाल मजा करतायत ना, खूप छान वाटतं. आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे ज्याचं नाव आहे चूकबोल द्यावी घ्यावी. या भागात आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि दुरावलेली नाती जवळ आणण्याचा देखील प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे हे आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ मधुरा मोहन परांजपे. कोणाबरोबर अबोला आहे? माझा अबोला माझी खास मैत्रीण आहे बालपणीची, तिच्याबरोबर अबोला आहे. किती वर्ष अबोला आहे? साधारण 37-38 वर्ष झाली असतील. 37-38 वर्षाचा. कारण माझं लग्न 1983 मध्ये झालं आणि बालपणापासून आम्ही एकत्र होतो आणि तिचं लग्न 85 मध्ये झालं. त्याच्यानंतर अबोला सुरू झालं. त्याला मेन कारण तिच्या सासरची माणसं. पण या 37-38 वर्षामध्ये तुम्ही स्वतःहून कधी ताईंना फोन केला? मी स्वतःहून खूप प्रयत्न केला. रादर तिची आई पण माझ्या मैत्रिणीसारखीच आहे पहिल्यापासून. ती आणि मी तिच्या घरी जायचा प्रयत्न करायचो, फोन करायचा प्रयत्न करायचो, पण ती दबली गेली लग्न झाल्यानंतर. आणि सासरची माणसं फारच विचित्र, त्यामुळे हे संबंध पुढे राहिले नाहीत. जसे होते तसे आमचं बालपणीचं सगळं शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, गायनाचं शिक्षण 12 वर्ष एकत्र शिकत होतो आम्ही शास्त्रीय संगीताचं. त्या सगळं म्हणजे मनाचा कोपरान कोपरा एकमेकींना माहिती होता. हे असं कधी होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ते झालं. आणि ते हळूहळू सुधारायचा खूप प्रयत्न केला तिच्या आईने आणि मी. पण जेवढं व्हायला हवं होतं तेवढं नाही झालेलं. फक्त आशा अशी आहे आता की गेली काहीतरी 4-5 वर्ष ती फोनवर फक्त मी जर फोन केला तर ती घाबरत का होईना पण बोलायचा प्रयत्न करते. आज समजा जर त्या ताई तुमची मैत्रीण समजा समोर आहेत, काय सांगाल तिला? समोर आता असेल तर तिला मी कडकडून मिठी मारली असती आणि म्हटलं असतं की हे आता संपवून टाक तुझं घाबरलेपणा. नवऱ्याला किंवा सासूला इतकं घाबरून आजकालची मुलगी कोणीच राहणार नाही आणि राहू पण नाही. कुठेच कमतरता नाही आणि आपले रिलेशन आपण जपले पाहिजेत. लग्नानंतर असं नाही की आपले आधीचे माहेरचे रिलेशन सगळे संपवायचे. जे रिलेशन आहेत ते सासरच्या माणसांना मान्य नसले तरी आपण आपलेच रिलेशन जपले पाहिजेत, एवढंच सांगावंसं वाटतं तिला. ताई तुम्ही मनातली इच्छा व्यक्त केलीत. एक तुमचा माहेरचा माणूस म्हणून मी स्वतःसुद्धा त्यानिमित्ताने तुमच्या वतीने मी तुमच्या मैत्रिणींना म्हणजे ताईंना मी सांगू इच्छितो की 37-38 वर्षाचा अबोला हा खरंच खूप मोठा आहे. त्याच्या आधी इतकी वर्ष तुम्ही एकत्र, इतकी मैत्री तुमची घट्ट मैत्री होती, तर त्याला काही कारणं असतील ज्या कारणांमुळे हा दुरावा निर्माण झाला आहे तुमच्यामध्ये. तर तो दुरावा तुम्ही लवकरात लवकर तुम्ही स्वतःसुद्धा तो दूर करा. कारण ताईंना खरंच खूप अपेक्षा आणि खूप मनापासून इच्छा आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलाव्यात. ती तुमची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी घट्ट निर्माण व्हावी. कारण जसं मी नेहमी सांगत असतो की माणसाचं आयुष्य हे खूप कमी असतं, पण ते तितकंच सुंदर बनवणं हे आपल्या हातामध्ये असतं. मला असं वाटतं की तसं जर झालं तर दोन्ही ताईंच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असेल. नक्कीच. ताई, आज तुम्ही इथे आलात तर मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाहीये. तर तुमची ओटी भरण्यात येईल आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचं. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी. खूपच मजा आली बाबा आजच्या ह्या भागामध्ये. खरंच खूप धमाल आलेली आहे.
आणि असं वाटतं ना की खरंच बाबा थांबूच नाही. पण ताई कसं आहे, आपल्याला थांबावं लागणार आहे आपल्या आजच्या या भागापुरता, कारण वेळ झालेली आहे. तुम्ही बघताय संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या सगळ्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.